किती आहेत. लॅपटॉप बंद पडला की लोक घाबरतात आणि टेक्निशियन हसतो. म्हणून आजपासून घाबरणं पडला की लोक म्हणतात डेटा गेला, टेन्शन आलं, पण टेक्निशियन म्हणतो काम आलं. तुम्ही मित्रांनो, का अवेअर करायचंय तुम्हाला हा प्रश्न तर नक्की पडला असेल ना तुम्हाला. तर मला चुकीचं सांगून एक्स्ट्रा पैसे उकळलेले नाहीत. कायम युजरच्या समोर लॅपटॉप खोलून त्यांना पार्ट्स बद्दल माहिती देऊन अवेअर करून कमी चार्जेस मध्ये, जेवढ्या कमी करता येईल तेवढ्या कमी चार्जेस मध्ये काम करून देतात. चला तर मग शिकण्याचा हा प्रवास एकत्र सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला नोकरीची नाही तर कमाईची संधी सांगायला आलेलो आहे. आज प्रत्येक घरात लॅपटॉप आहे, पण रिपेअर करणारे किती आहेत. लॅपटॉप बंद पडला की लोक घाबरतात आणि टेक्निशियन हसतो. म्हणून आजपासून घाबरणं बंद आणि स्किल शिकणं सुरू. स्वतःचा व्यवसाय, स्वतःची ओळख, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही संधी आहे. तयार आहात का तुमचं भविष्य रिस्टार्ट करायला? मी संदीप विठ्ठल सोनवणे आपल्या सगळ्यांचे या फ्री लॅपटॉप रिपेअरिंग कोर्समध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत बेसिक लॅपटॉप रिपेअरिंग कोर्स घेऊन येत आहोत. आजच्या या डिजिटल युगात आणि ऑफकोर्स या स्कॅमिंगच्या युगात हे तंत्रज्ञान शिकणं खूप महत्वाचे झाले आहे. जरी तुम्हाला शिकायचं नसेल लॅपटॉप रिपेअरिंग किंवा जरी करिअर म्हणून पण ही फील्ड निवडायची नसेल, तरी पण हे लॅपटॉप सारखे गॅजेट कुठल्या ना कुठल्या कारणाने सगळेच वापरतात. आणि हो, हे तर एक मशीन आहे आणि त्याला प्रॉब्लेम तर येऊ शकतो. या कोर्समुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या जनरली युजरला माहीत नसतात त्या तुम्हाला समजतील, जेणेकरून तुम्ही रिपेअरिंग करून घेत असताना सुद्धा तुमचे पैसे वाचवू शकाल. मित्रांनो, लॅपटॉप बंद पडला की लोक म्हणतात डेटा गेला, टेन्शन आलं, पण टेक्निशियन म्हणतो काम आलं. तुम्ही घाबरणाऱ्यांमध्ये राहणार की कमावणाऱ्यांमध्ये जाणार? म्हणून तुम्हाला अवेअर करायचा हा आमचा एक छोटा प्रयत्न. पण मित्रांनो, का अवेअर करायचंय तुम्हाला हा प्रश्न तर नक्की पडला असेल ना तुम्हाला. तर तुम्हाला थोडक्यात आमची एक इमोशनल कहाणी सांगतो. आजपर्यंत 20-25 वर्ष आम्ही या फील्डमध्ये काम करत आहोत, पण कधी कोणाला चुकीचं सांगून एक्स्ट्रा पैसे उकळलेले नाहीत. कायम युजरच्या समोर लॅपटॉप खोलून त्यांना पार्ट्स बद्दल माहिती देऊन अवेअर करून कमी चार्जेस मध्ये, जेवढ्या कमी करता येईल तेवढ्या कमी चार्जेस मध्ये काम करून देतात. त्यामुळे सगळ्यांचा खूप आम्हाला विश्वास मिळाला. खूप लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, खूप साथ दिली. म्हणजे कॉम्पिटिटर किंवा सेम फील्ड मधल्या बऱ्याच लोकांना आमची ही पद्धत आवडत नाही. मग त्यांच्यामुळे दर 2-3 वर्षांनी आम्हाला आमची जागा सोडावी लागते एकतर, किंवा सोडण्यास आम्हाला भाग पडलं जातं. लास्ट 3 वर्ष आपला लॅपिक्स इन्फोटेक नावाने टिळक रोड पुणे येथे बिझनेस चालू होता. कायम गुगल वरती आपण पहिल्या 3 रँकिंग मध्ये दिसायचो. पण अचानक डिसेंबर मध्ये गुगलने आपले बिझनेस प्रोफाईल सस्पेंड केले. ज्या अकाउंट वरती 4.9 रेटिंग आणि 700 प्लस सॅटिस्फाईड युजरचे 5 स्टार रिव्ह्यू होते, पण फक्त रायवरी आणि कॉम्पिटिटर्स मुळे त्यांनी ऍक्शन घेतली. पण मग ज्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास ठेवला त्यांना, त्यांच्या जवळच्या लोकांना आम्ही अवेअर करून जी मदत करत होतो ती का थांबवावी? म्हणून आता लक्ष ठरवलंय फक्त टिळक रोडला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला रिपेअरिंग बद्दल अवेअर करायचं. आणि त्यात नक्कीच तुमची आम्हाला ही साथ मिळेल ही अपेक्षा. चला तर मग शिकण्याचा हा प्रवास एकत्र सुरू करूया. इथे तुम्हाला खालील विषयांवरती सोप्या भाषेत आणि सविस्तर मार्गदर्शन मिळेल. पहिला आपण या कोर्समध्ये बघणार आहोत कम्प्युटर बेसिक्स, संगणकाची मूलभूत माहिती. संगणक म्हणजे काय, तो कसा काम करतो, संगणकाचे प्रकार कुठले. दुसरं आपण बघणार आहोत लॅपटॉप बेसिक्स, लॅपटॉपची मूलभूत माहिती. लॅपटॉप बद्दल थोडक्यात, लॅपटॉपच का जनरली वापरतात, लॅपटॉपच का रिपेअरिंग आजकाल लोक जास्त करतात, डेस्कटॉप तेवढा आता चालत नाही किंवा युज करत नाहीत लोक, तर ते आपण बघणार आहोत. तिसरं आपण बघणार आहोत लॅपटॉपचे पार्ट्स, लॅपटॉपचे कुठले कुठले पार्ट असतात, त्या लॅपटॉपच्या पार्टचं वर्किंग कसं असतं, लॅपटॉप कसा वर्क करतो, लॅपटॉपचे बेसिक प्रॉब्लेम्स कुठले असतील, सामान्य समस्या ज्या आपण टाळू शकतो, त्या समस्यांवरचं सोल्युशन काय असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॅपटॉप प्रिकॉशन. आपण लॅपटॉप वापरताना घ्यावायची काळजी. आपल्याला आपल्या लॅपटॉपची किमान आतल्या पार्टची किंवा लॅपटॉप कसा टेक्निकली वर्क करतो याची माहिती असणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपला लॅपटॉप दुरुस्तीसाठी देताना जागृत राहू शकतो, अवेअर राहू शकतो. माफ करा, बोलताना इंग्लिश वर्ड पण भरपूर यूज होत आहेत, पण टेक्नॉलॉजी शिकताना तर थोडी इंग्लिश वापरावीच लागेल आपल्याला. कारण अजून कुठलाही लॅपटॉप पार्ट आपल्याकडे तयार होत नाही. पण काय सांगावं, भविष्यात लॅपटॉप दुरुस्तीच्या आवडीमुळे आपल्यातलंच कोणीतरी बनवेल सुद्धा. म्हणून आमचा हा एक प्रयत्न. आपल्या चॅनलचे मुख्य ध्येय आहे तंत्रज्ञान शिक्षण प्रत्येकापर्यंत पूर्णपणे मोफत पोहोचवणं.
प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत शिकवणार आणि ते आपल्या मराठीमध्ये प्रॅक्टिकल उदाहरणांसह मार्गदर्शन करणार, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि करिअर गायडन्स देणार, बिगिनर पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत संपूर्ण माहिती देणार. जर तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करायचे असेल, नवीन स्किल शिकायचे असेल किंवा तुमचे ज्ञान वाढवायचे असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. वेळ आलेली आहे की मराठी माणूस मराठी माणसाला सर्व मदत करू शकतो हे दाखवण्यासाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.